कधी कधी असं वाटतं की अंगणातल्या झाडाखाली बसून परत एकदा आजीच्या गोष्टी ऐकाव्यात. मातीचा सुगंध, बैलजोडींच्या घुंगरांचा आवाज आणि दुपारी वाऱ्यावर झुलणारी झोपाळी, या आठवणी फक्त डोळ्यात नाही, हृदयात जपलेल्या असतात. नमस्कार मंडळी, मी यश. आज तुमच्यासमोर एक गोष्ट सांगायला आलोय, गावाची आणि हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाची. शहरातल्या या गजबटात राहतो, पण मन मात्र रोज सकाळी गावाच्या कड्याला फिरायला जातं. आईच्या हाताचा पोळी भाजीचा डबा आता कॅन्टीनच्या मिसळने भरला आहे, पण त्या चवेला काही तोड नाही. गावातली सायंकाळ, वाऱ्याच्या झुळकीसोबत गप्पा मारणारे शेजारी आणि अंगणात बसलेली आजी, सगळं काही आठवतं. हॉस्टेलमध्ये मित्र आहेत, धमाल आहे, पण हृदयाच्या एका कोपऱ्यात आपलं गाव अजूनही वाट बघतंय. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, शहरातल्या उंच इमारतीत मन रमलं तरी गावाच्या मातीचा सुगंध काही वेगळाच असतो.